आज आहे ना भाताचा बी पेरायचं आहे, म्हणजे भाताचं रोप टाकायचं आहे. तर आता जातो ट्रॅक्टरवाल्याला सांगायला चिखल करायला. तर चला जाऊ ट्रॅक्टरवाल्याला घेऊन येऊ वावरात डायरेक्ट चिखल करायला. ट्रॅक्टर आणलाय वावरात, पण मग ट्रॅक्टर काय चालणार याला गुतू राहिलाय. त्याला वेल नसल्या बस वेल नाही ना अजून, त्यामुळे तो अटकून राहिलाय. तर पाणी वावरात थोडा कमीच आहे, त्याला सकाळी पाणी वळवून देतो जरासा. म्हणजे चालला तर चालला. पाणी वाहता मागं वावरात, पण लाईट गेल्यामुळं ना पाणी कमी आटत गेलंय. सकाळी पाणी घालतो म्हणजे मग चालला. लाईट आल्यावर परत मोटर डळवून दिले, पण मग मागा गेल्या लाईट गेल्यामुळं फारच आटून गेलाय. आज चाललाय तिकडं कोपऱ्यात घेऊन, मग अटकावितो का काय करीतो तिकडे जरा खोलच आहे. तो अटकावला का काय यार ना. चला बंडी काढून ठेवू ना बंडी. ये ना गोतावला शेवट आता, आणि तो काहीतरी काड्या कुड्या सगळं वेगळं टायर खाली घालायला, म्हणजे मग खलास तुला आम्हाला सांगतो, तुला आता इकडे घालायचे काय. तू ते अंगून द्यायचं ना. मी आता गेला पेपर जोडून गेला तो तेल धरला काले. आणला जरासं टगळं टुगळं मोडून, जरा टगळं बिगळं जरासं पाहतो. टायरा खाली घालतो काड्या कुड्या जराशा टगळं, पाचोळा बिचोळा जरा पाला बिला, म्हणजे मग निघला जरा तो फटाफट घालून. पार्टी ऐकलाय का काय ट्रॅक्टर खाली और काढा पट. नाही बुवा, निघतच नाही. टगळं चाक खाली घातलं नेमकं मागे येऊन टेकलाय. आयडिया करावं काय कळलं ना. मारना पडेगा. आता ना दुसरा ट्रॅक्टर घेऊन येतो, मग पाहतो ओढून निघला. पळायला बा आणलाय दुसरा ट्रॅक्टर. आता ना कोचिंग करतो, ओढून पाहतो. भाव ठरवणार काय आडवीकडे तो आबांकडले तर काढू उभी करेल नाही ना. जाऊ दे ना. अहो एक तोंड त्यागून एक तोंड काय आता तिरपत राहू दे ना, म्हणजे बरोबर सारखं मध्ये लोड येईल ना, मध ओढ येईल ना. काय डोक्याला वरती काय उसकून येते तो हट्ट बे तीन घालत होते पूर्ण काढायला पाहिजे ना. झूम कर
निघला बुवा एकदाशी ट्रॅक्टर काढला आता. एवढी गँग खुश झाली आता. चला आता निवडून घेऊ अलग करून काय ना. दुसरे ट्रॅक्टर ना आता गाळ करून घेऊ. याला येईल नसल्यामुळं अटकतो. हा दिवस साईडला लावून आता. एवढी तकलीफ घ्यायला लागत ते शेतात पीक काढायला. आणि व्यापारी लोक भाव ठरवतात. त्यांना लाजा सुद्धा वाटत्या नाही भाव ठरवायला. डायरेक्ट पडून माल मागतात. झालंय एकदाशी बऱ्यापैकी गाळ करून आता फळे घालून देतो. बाजार टाकून काय झालं रे. आता फळी घालून घेतात. झालं एकदम व्यवस्थित चिकाला. आता ना भाताचा बी पेरून देतो. म्हणजे पोकायला लागत. तर कसा पोक येतो तुम्हाला दाखवतो. असा पोकायचा चिखलात. तर झालंय एकदाच फुकून उरकत आलंय. तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नक्कीच सबस्क्राईब करा.